काटी के साथ वाटी ने गुलछर्रे उड़ाए, इसलिए कड़ी ने आत्महत्या कर ली। रिपोर्ट लिखवाने के लिए हम गए बुट्टेपुर से पहिले नागपूर और वहां जाके होना पड़ा हमको पहिले हल्का। ते विषय असं होतं ना, थांबा तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो, असं काहीच कळणार नाही, तर आपण तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या। जावाचे आम्हाला कोराडी मंदिर होतं, पण मित्राच्या घरी होतं लक्ष्मीचं जेवण, आणि जेवण कोण सोडते। मीने काही प्लेट नाही घेतली होती, कडीने डायरेक्ट आत्महत्याच केली, म्हणून आम्ही कडीच्या काही अस्तित्व नाही ठेवलं, नाही तर आमच्यावर रिपोर्ट झाली असती। तो म्हणे कमरेवर हात ठेवून माणूस हलका होते, तर मला हलका व्हायचं होतं। आम्ही स्वतःला हलका करायला गेलतो भाई, आणि यानं माझ्याची बॉटलला हलका करून टाकलं भाई, थोडीशी पण नाही ठेवली आमच्यासाठी। हा पा ओ बात उसके दिल को टच से वापस छू के डायरेक्ट मेरे पास आ गई माझा की छोटीशी बॉटल। मी माझा पेतच होतो की याने आपले आपले रस्ते पकडला, तेही रस्त्यानं। आमची गाडी फॉर्च्युनर पेक्षा कमी नाही होती, म्हणून आम्ही 10 रुपये ऑनलाईन मारले, ते पण काही सक्सेस नाही झाले। मित्र म्हणे चल म्हणे मी तुला नाश्ता चारतो, तर त्यानं डायरेक्ट माझ्या हातामध्येच 5-6 रुपये थमवून दिले की पकड म्हणे ना खा म्हणे। पहिले गाड्यामध्ये पेट्रोल टाकत ना, आता गाड्यामध्ये भाई ते हवा टाकून राहिले, हवा टाकासाठी एवढी भीड। आपण आलो डायरेक्ट भूत बंगल्यामध्ये, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट पार्ट ना नक्की बघा। बाय बाय, टाटा। छान वाटलं असेल तर एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा, ओके ना? समरिया